एक महत्त्वाची घडामोड पुण्यातनं गुइलेन बेरे सिंड्रोमची रुग्णसंख्या 59 वर पोहोचली। रुग्णांमध्ये 38 पुरुष आहेत, 21 महिलांचा समावेश आहे। गुइलेन बेरे सिंड्रोम याचे जे 12 रुग्ण आहेत ते व्हेंटिलेटरवर आहेत। पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात एकूण 23 रुग्ण आढळलेले आहेत। पालिकेच्या आरोग्य विभागाकडून आता घरोघरी जात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। आढावा घेत असताना संबंधित खात्याचे मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब पण माझ्याबरोबर होते, सचिव महोदय पण होते। त्या सगळ्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही आणि त्याची खबरदारी आपण घेतोय, लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करतोय। लोकांनी कुठलंही पाणी पिताना काही इकडनंच आल्यानंतर असं प्यायला पाहिजे असं नाही, उकळून पाणी प्यायलं तर बरेच आजार होण्याचा गोष्टी थांबतात। हा संसर्गजन्य असतो का? उद्रेक कसा होईल? तुम्ही काय करू शकता? सरकार काय करू शकेल? आणि या रोगाची लक्षणं वगैरे, पण ते लक्षणं वगैरे अभद्र तुम्हाला आता ऐकायचं नसेल तर पूर्ण व्हिडिओ बघायची काही गरज नाहीये। काय असते भानगड? हा ऑटो इम्युन डिसीज असतो। ऑटो इम्युन डिसीज म्हणजे काय? समजा तुमच्या घरामध्ये चोर घुसला आणि त्या चोरांचा बंदोबस्त करायला तुम्ही पोलीस बोलवले, पोलिसांनी गोळ्या झाडल्या आणि ती गोळी तुमच्याच घरातल्या एखाद्या माणसाला लागली। इम्युनिटी म्हणजे तुमचे स्वतःचे पोलीस, ऑटो इम्युनिटी म्हणजे तुमचेच पोलीस तुमच्याच घरातल्या माणसांना त्रास देत आहेत। मग हा संसर्गजन्य कसा असेल? तर या सगळ्या संदर्भात नेमकं शरद पवारांनी काय म्हटलंय? गुइलेन बेरे सिंड्रोम या आजारानं पुण्यातील नागरिक बाधित झाल्याचं निदर्शनास आलंय। लक्षात घेता ही एक चिंतेची आणि गंभीर बाब म्हणावी लागेल। दूषित पाण्यातून या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जाते। पालिका प्रशासन आणि राज्य सरकारनं परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी खबरदारी घ्यावी, संभाव्य संकटाचं नियोजनातून निराकरण करण्याची भूमिका घ्यावी।